ज्या मुलींना पिरियड नॉर्मली येतो त्यांना लीव्ह घ्यायची गरज नाही आहे, साधी गोष्ट आहे. कारण आपल्याकडे फिमेल पॉप्युलेशन आज एम्प्लॉयमेंटमध्ये किती हाय लेवलवरती आहेत. आता तूच विचार कर की जर प्रत्येक मुलींनी प्रत्येक सायकलमध्ये 5 किंवा 4 दिवस लीव्ह घ्यायचं ठरवलं तर कसं काय आपण आत्मनिर्भर भारत आणि आपले जे गोल्स आहेत कंट्रीचे ते कसे काय आपण अचीव करू शकू, किंवा वर्क एफिशियन्सी आपली बरीच कमी होते. तर दिस इज अ नॉर्मल फिजिओलॉजी, ह्याच्यामध्ये काही अबनॉर्मल नाही. पण जिला पण ॲबनॉर्मॅलिटी आहे, म्हणजे जिला मूड स्विंग्स आहेत, इरिटेबिलिटी आहे, इमोशनल आउटबर्स्ट आहेत, ती काम करू शकत नाही आहे, तिला सडनली म्हणजे सगळ्या मीटिंगमध्ये बसले पण ती चिडचिडेपणा आहे, किंवा अगदी इझिली ती इमोशनली इन्स्टिगेट होऊ शकते. तर ह्या गोष्टींकरता तिला सपोर्ट घेणं किंवा काउन्सिलिंग करणं जरुरी आहे. आणि ब्लिडिंग ज्यांना हेवी आहे, मी जे सांगितलं ॲबनॉर्मल ब्लिडिंग म्हणजे गठ्ठे गठ्ठे जाणं, तर मग त्यांना सोनोग्राफी, बाकीच्या ब्लड टेस्ट, हिमोग्लोबिन टेस्ट, आणि वी आर लिव्हिंग इन अन एंडेमिक एरिया फॉर मलेरिया अँड डेंगी. तर प्लेटलेट्सकडे पण जर का म्हणजे रुटीनली पिरियड होते पण सडनली ह्या 2 महिन्यात खूप ब्लिडिंग होतं आहे का, तर कधी कधी तापानंतर प्लेटलेट्स लो झालेले असतात तेव्हा पण गठ्ठे गठ्ठे जाऊ शकतात. तर कुठल्याही मुलीला जेव्हा अबनॉर्मल ब्लिडिंग होतं किंवा हेवी ब्लिडिंग होतं, एक सोनोग्राफी करणं जरुरी आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत म्हणतायत की ज्यांना ॲबनॉर्मल पिरियड्स आहेत किंवा ज्यांना हेवी ब्लिडिंग आहे ते लीव्ह घेऊ शकतात, बाकी ज्यांना नॉर्मल पिरियड्स आहेत त्यांना लीव्ह घेण्याची तशी गरज नाही. कारण इट इज फिजिओलॉजी.